मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या सदरातील आज तिसरा भाग पाहणार आहोत. आणि या तिसऱ्या भागाचं नाव आहे इट हेल्दी. चांगलं खा, चांगलं खाणं पाहिजे. तर तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अर्थात हे वाक्य प्रचलित केलेलं आहे वामनराव पै यांनी. परंतु त्यांचा विस्तार फार मोठा आहे, त्यांचा पसारा फार मोठा आहे, आपलं छोट आहे. असो, तर आज या सदरामध्ये आपण बघणार आहोत इट हेल्दी. मित्र हो, काही लोकांना खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं याच कोडं उलगडत नाही. परत एकदा सांगतो, काही लोकांना खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं याचं कोडं उलगडत नाही. भावांनो हो, खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. आमचे काही मित्र म्हणतात, एकदाच जन्म भेटलाय, खाऊन घेऊ द्या की, काय प्रॉब्लेम आहे. काही महाभाग तर सकाळी उठल्यापासून सुरुवात करतात खायला, अगदी झोपेपर्यंत. नंतर त्यांच्या पोटाचा नगारा वाढतो आणि 30, 32, 35 मध्येच बरेच रोग मित्र म्हणून जडून जातात. त्यावेळेला त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे आपण जरा चूकच केली. मग तिथून पुढे एक्झरसाइज, अमको तमको, डॉक्टर वगैरे अनेक रोग येऊन जडतात. त्यावेळेला त्यांचं सुरुवात होते. पण त्याच्या अगोदरच तुम्ही आजच काळजी घ्या, चांगलं खा, हेल्दी खा, वेळेवर खा, कमी खा. काय खायचं याचं आठवड्याचं शेड्यूल बनवा आणि त्यानुसार चांगलं खा. तब्येत चांगली राहील. 2 घास कमी खाल्लं काही माणूस मरत नाही. त्यामुळे चांगलं खा. आणि यामध्ये जर तुम्हाला खानपानाविषयी हेल्दी राहायचं असेल तर आजची माझी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार मधली तिसरी जी टिप्स आहे, हेल्दी फूड, ही अगदी उद्यापासूनच आचरणात आणा. त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होईल, तोटा तर होणार नाही याची मी शाश्वती देतो. काय करा, सकाळी उठलं ना, एका काचेच्या ग्लासात, साईज बघा माझी, एका काचेच्या ग्लासात अर्ध लिंबू पिळा आणि त्यात कोमट पाणी टाका आणि ते पाणी प्यायचं दररोज सकाळी. ते कसं प्यायचं? सिप सिप प्यायचं. पेपर येतो, पेपर घ्यायचा आणि संपूर्ण पेपर ते पाणी पिता 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 वाचायचं. सिप सिप पाणी घ्या मंडळी. त्यामुळं त्या लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, अँटीऑक्सिडंट असतं, एकदम फ्रेश वाटून जातं. आणि तुमच्या शरीरात असलेली जी घाण आहे, टॉक्सिन्स आहेत, ते हळूहळू बाहेर निघायला सुरुवात होते. आणि ही एकदा टॉक्सिन्स बाहेर निघायला सुरुवात झाली तर तुमचं शरीर शुद्ध होतं. थोडक्यात काय की तुमच्या शरीराचं पंचकर्म होऊन जातं. आणि हे शुद्ध झालेलं शरीर तुमचं मनही शुद्ध करतं आणि तुमचा दिवस अतिशय आनंदी असा जातो. वाट नका बघू, उद्यापासूनच सुरुवात करा. त्याच्यामुळं कदाचित तुमचा जो काही सकाळी उठल्यानंतरचा चहा, कॉफी, हे जे काही विष पिता ना, ते विष सुटून जाईल आणि ह्या लिंबू पाण्याची गोडी अतिशय सुंदरपणे लागून जाईल. सकाळी लिंबू पाणी झालं. आता काय आलं? ब्रेकफास्ट.
आता ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला बर्गर, पिझ्झा, अजून काहीतरी असं बटाटवडा, इडली सांबर असं पाहिजे नाही का? त्याशिवाय आपल्याला असं खाल्ल्याशिवाय वाटत नाही. वेडे आहात का तुम्ही? अहो, हे सगळे जे काही इंग्रजांची जी देण आहे ती देण बाजूला सारा. आपण हिंदुस्थानी आहोत. छानपैकी एक प्लेट भरून सलाड घ्या, त्याच्यात भाजी ठेवा, कच्ची भाजी, पाला, कोबीचा पाला, 2 काजू ठेवा, 2 बदाम घ्या, एखादं फळ घ्या, केळी घ्या, असं सगळं सलाड बनवा आणि त्याचा छानपैकी ब्रेकफास्ट करा. हलकं वाटेल पोटामध्ये, हलकं. जे तो तुमचा काय मेदूवडा भोक असलेला तो खाऊन पोट गच्च करण्यापेक्षा जर सलाड खाल्लं तर पोट गच्च तर होणार नाहीच, पण एकदम हलकस वाटून छान वाटेल, फ्रेश वाटेल. करून बघा. फार महागाचा नाहीये. गाजर आहे, मुळा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. नसेल तर आणायला सांगा. स्वस्तातली रेसिपी ही. छानपैकी करा, 8 दिवस करा मित्रांनो. मग बघा काय परिणाम होतो तो. करून तर बघा हो. नंतर दिलीप थोरात काय सांगतोय किंवा कोण काय सांगतोय ते तुम्हाला फरक पडेलच. त्यावेळेला कदाचित तुम्ही आम्हाला विसरून गेलेले असाल. करून बघायला काय हरकत आहे. करा करा, उद्यापासूनच करा. हे सगळं केलं तर हे जे रोग आहेत तुमच्या शरीरात जे भिनतात, थंडी ताप, टायफॉइड, मलेरिया, अंक, व्हायरल इन्फेक्शन, डायबिटीस वगैरे वगैरे, बीपी, हे सगळं पळून जातील. थांबणार नाही तुमच्याकडे. ते बघतात, येतात, प्रवेश करतात आणि बघतात की नाही, याचं आतली जी रचना आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. आपल्या रक्तातले जे काही चांगले विषाणू किंवा जीवाणू आपण म्हणू ते तगडे आहेत हे ते बघतात आणि मग ते घाबरतात आणि निघून जातात. कसं आहे मित्रांनो, एका मूर्तिकाराला आपण एक दगड दिला, तो त्या दगडाचं छानपैकी असं करून 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 एक चांगलं शिल्प तयार करतो. तो एक शिल्पकार असतो. तसं आपल्या देहरूपी शिल्पाचं चांगल्या पद्धतीने शिल्प बनवण्याचं काम हे तुमचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे गवंडी आहात, शिल्पकार आहात. छान बनवा असं काहीतरी करून. उगाच ते बर्गर, पिझ्झा हे खात नका बसू. हात जोडून नम्र विनंती आहे. हे जे काय जंक फूड आहे ते सोडून द्या. नाही हो, कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून एकदा ठीक आहे थोडस. पण हे जे काय दररोज खाणारी लोक आहेत काही समाजामध्ये, दररोज पाणीपुरी, हे ते काय, ते पाणीपुरी तुम्हाला माहिती, ते पाणी कसं असतं ते सोडून द्या. घरचं खा, हेल्दी खा, वेळेवर खा. जास्त माहिती हवी असेल तर डॉक्टर दीक्षित यांचा डाएट प्लॅन जो आहे तो फॉलो करा. पण असं ऐरं गैर काही खाऊ नका. तुमच्या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जेवढी ताकद आहे, तुमच्या हिंदुस्थानाच्या मातीतल्या बाजरीमध्ये, गव्हामध्ये, पिकांमध्ये जेवढी ताकद आहे ती ताकद तुमच्या पिझ्झा आणि बर्गरमध्ये नाही. हे विसरू नका मित्रहो. आता व्हिडिओ खूप मोठा होतोय असं वाटतंय, त्यामुळं याच नोटवर आपण हा व्हिडिओ इथे थांबूया आणि याचाच दुसरा भाग पुढच्या गुरुवारी मात्र पाहायला विसरू नका. तोपर्यंत या व्हिडिओला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र चॅनलला नक्की करा. धन्यवाद.